येत्या आज 8 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या खालीद का शिवाजी या मराठी चित्रपटाला आता सर्वच हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होतोय आणि आपण पाहिलं तर आता आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज आहेत। महाराज, या ठिकाणी विरोध केला जातो चित्रपटाला, नेमकी काय मागणी करतात? संपूर्ण देशाचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं वंदनीय पूजनीय असलेले आमच्या सर्वांचे प्रातस्मरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भाने एका पात्राशी जोडून एकेरी उल्लेख ज्या पद्धतीने केलाय ते आम्हाला मान्य नाही। त्यामध्ये अतिशय चित्रपटाच्या टीजर्समध्ये जे काही नेरेटिव्ह सेट करण्याचा, खोटा इतिहास दाखवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध केला आहे। त्या चित्रपट निर्मात्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्या चित्रपटाच्या प्रकाशनावरती बंदी घालण्यात यावी आणि तो चित्रपट कान्ससारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये पाठवला जाऊ नये अशी आमची प्रमुख मागणी आहे। आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा याला जाहीर झाला, आपण जर पाहिलं तर मात्र तुम्ही आज असं म्हटलेत की आम्ही कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा आमची आता तयारी आहे। नाही, आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला की नाही मला माहीत नाही, परंतु अशा पद्धतीने इतिहासाची मूलभूत माहिती न घेता जी काही कमिटी आहे तिने तो चित्रपट जागतिक महोत्सवाला पाठवणं समयाला आणि कार्याला धरून उचित नाही असं मला वाटतं। आता येत्या 8 ऑगस्टला हा जाहीर आपला प्रदर्शित होतोय चित्रपट, नागरिकांना काय आवाहन करतात? नाही, आम्ही तर शासनाकडे मागणी केली आहे, सर्व हिंदू नागरिकांना आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। यदा कदाचित जर चित्रपट प्रसिद्ध झाला तर त्या चित्रपटावरती आपण संपूर्ण बहिष्कार घालावा, असंच आम्ही तो चित्रपट प्रदर्शित होऊच देणार नाही अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे। पण त्याच्यात जर काही कालग्रहण झालं तर मला या ठिकाणी आवाहन करावं असं वाटतं की सर्व शिवप्रेमींनी, सर्व मावळ्यांनी या चित्रपटावरती बहिष्कार घालावा। सेन्सॉर बोर्डाचा हलगर्जीपणा झाला होतोय असं वाटतंय? निश्चितच सेन्सॉर बोर्डाचा हलगर्जीपणाच आहे आणि सेन्सॉर बोर्ड अशा पद्धतीने मला असं वाटतं की चित्रपट आणि चित्रपटाचं स्क्रिप्टिंग न पाहता परवानगी देत आहे की त्यामध्ये संशयाची वाट असावी असं मला वाटतं। खालीद का शिवाजी चित्रपटाला विरोध केला जातोय, नेमकं काय कारण आहे? आणि तुम्ही म्हटले की पुरावे, काय पुरावे तुमच्याकडे? खालीद का शिवाजी नावाचा जो एक OTT प्लॅटफॉर्मवर येणारा सिनेमा आहे त्याला आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की त्याच्यामध्ये अत्यंत खोटा इतिहास मांडलाय जो ट्रेलरमधनं दिसतोय आणि आम्ही पुरावे दाखवण्याची वेळ आमच्यावर का येते हेच आम्हाला कळत नाही। त्यांनी पुरावे द्यायचे आहेत कारण मांडणी त्यांनी केलेली आहे। आमचे प्रश्न एवढेच आहेत की त्या ट्रेलरमध्ये असं दाखवलंय, कोणीतरी एक माणूस दुसऱ्या मुलाला त्या सांगतोय की शिवाजी महाराजांनी रायगडावर मुसलमान शिपायांसाठी मशीद बांधली। अशी मशीद कुठे आहे रायगडावर? मी रायगडावर गेली 20-21 वर्ष जातोय, असं कुठलंही बांधकाम सापडलेलं नाही। मी तुम्हाला पुरावा दाखवतो, एक अत्यंत ऑथेंटिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्या देखत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने रायगडावरती एक शिलालेख उभारण्यात आला, शिलालेख कोरण्यात आला। आज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जिथे आहे त्याच्या समोर तो शिलालेख आहे, तो हा। त्याची सुरुवात प्रासादो जगदीश्वरस्य यांनी होते, आपल्याला तो बघायला मिळतो। याच्यामध्ये या ओळींमध्ये रायगडावरती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने हिरोजी इंदुलकरांनी काय काय निर्माण केलं या वास्तूंची यादी आहे। याच्यामध्ये राजवाडे, तलाव, इतर काही कामं, बाजारपेठ म्हणा, अशा गोष्टींचं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। याच्यामध्ये कुठेही मशीद बांधली किंवा मशीद निर्माण केली असा उल्लेख नाही। मला सांगा, शिवाजी महाराजांच्या समोर निर्माण झालेला शिलालेख आहे आणि त्याच्यात शिवाजी महाराजांनी, आमच्या छत्रपतींनी, आमच्या स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी एका सोप्या दृष्टीने बोलायचं झालं तर पासिंग केलेला हा शिलालेख आहे। मग ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? दुसरं एक गणित आहे, हा एक जुना, खूप जुना रायगडाचा नकाशा माझ्याकडे मी घेऊन आलोय। याच्यात अगदी भवानी बुर्जापासून इथे पाचाड खिंडीपर्यंतचं मॅपिंग आहे। याच्यात सुद्धा तुम्ही बघाल तर कुठेही मशिदीसारखं स्ट्रक्चर, मशिदीसारखे अवशेष किंवा मशिदीचं बांधकाम नाही आहे। मग असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासात हिरोजी इंदुलकरांच्या सोबत रायगडाची जी पुनर्निर्मिती केली, रायगडाचं जे बांधकाम केलं, त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं असं स्थळ उभारलेलं नसताना सिनेमा हे माध्यम भविष्य काळातली मुलं जास्त बघतात, यांच्या समोर काहीतरी खोटं प्रसारित करावं
हे कुठल्या विषारी हेतूने चालू आहे मी तुम्हाला पुरावे दाखवले, याच्यापेक्षा जास्त दाखवू शकतो, पण आम्हाला पुरावे सेन्सॉरकडनं अपेक्षित आहेत, आम्हाला पुरावे या फिल्मच्या निर्मात्यांकडनं अपेक्षित आहेत, दिग्दर्शकांकडनं अपेक्षित आहेत. याला विरोध वाढत जाणार. महाराष्ट्रातला प्रत्येक इतिहास अभ्यासक आणि सर्वसामान्य शिवप्रेमी सुद्धा याच्यामुळे संतापलेला आहे आणि भविष्यात याचे पडसाद नक्की उमटले. या संदर्भात दिग्दर्शकांसोबत काही बोलणं झालंय का तुमचं, या ज्या चुकीच्या गोष्टी दाखवल्यात त्या संदर्भात? आम्ही निर्माते, दिग्दर्शक आणि त्याच्यातल्या काही कलाकारांची ओळखीची नावं बघून त्यांना फोन करायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाहीये. कदाचित खोटा अंगाशी आल्यामुळे ते या ठिकाणून लपून बसले असण्याची शक्यता आहे. मात्र आता 8 ऑगस्टला प्रदर्शित होतोय चित्रपट, काय भूमिका आहे तुमची? आधी कळलं असतं असं काहीतरी आहे तर आधी विरोध झाला असता. आत्ता कळल्या क्षणी सगळी कामं बाजूला टाकून विरोध केलाय. 8 ऑगस्ट पर्यंत जर हे थांबलं नाही प्रसारण तर याच ताकदीने आम्ही लढणार. नेमकं काय म्हणजे आता मगाशी असं सांगण्यात आलं महाराजांकडून की याच्यावर बहिष्कार घालण्यात यावा? बहिष्कार तर आहेच, पण या चित्रपटाचं प्रसारणच थांबवण्यात यावं. कारण ट्रेलरमध्ये जर इतक्या घोडचुका आहेत तर तो संपूर्ण सिनेमा किती विषारी विचारांनी भरलेला असेल याची आपल्याला कल्पना येते. कारण सिनेमात काय हे ट्रेलरवरनं दिसतं, म्हणून तर ट्रेलर करतात. तुम्ही मगाशी असं देखील म्हणले पत्रकार परिषदेमध्ये की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनाचा विषय शिवशंभू विचारदर्शनचे महाराष्ट्राचे प्रमुख सुधीरजी थोरात या ठिकाणी आहेत, ते या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणारे काय नेमकं निवेदन देत आहे आणि कुठपर्यंत हे सगळं? आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आज शिवशंभू विचार मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत की हा चित्रपट तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रसारित करण्यापासून थांबवा. सगळ्या चित्रपटगृह मालकांना पण तुम्ही सांगा की हा प्रसारित करू नका, कारण लोकक्षोभ, जनभावना, शिवप्रेमींच्या भावना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे या संदर्भात प्रत्यक्ष कोर्टात जाऊन आम्ही केस दाखल करणार आहोत की त्याच्यामध्ये या चित्रपटाला प्रसारित करण्यापासून थांबावं, त्याला स्टे मिळावा. आणि एवढंच नाही तर इतिहास तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात यावी. त्या समितीकडून या संदर्भातले सगळे तथ्य पुरावे चित्रपटात मांडलेले माहिती करून घ्यावेत आणि ते जर खोटे आढळले तर या संपूर्ण चित्रपटालाच बंदी घालण्यात यावी. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात येते की हा चित्रपट शक्यतो आम्ही प्रदर्शित होऊच देणार नाहीये, मात्र जर झाला तर सर्व शिवप्रेमींनी यावरती बहिष्कार घालावा असं देखील यांच्याकडून सांगण्यात येते. प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.